Go. समाजसेविका रचना राकेश पाटील यांनी कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांना महिला कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता। समाजातील महिलांविषयीचे चित्र अतिशय भीषण होत चालले आहे। ठिकठिकाणी महिलांवरती बलात्कार अत्याचार होत आहेत। तसेच आता या नराधमांनी विकृतीचा कळसच गाठलेला आहे। 3 आणि 4 वर्षांच्या मुलींवर अत्याचार करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत। त्यामुळे अशा नराधमांना केवळ कोर्ट कचेऱ्यांमध्ये न अडकवता तसेच न्यायदानात विलंब न लागण्यासाठी या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन लवकरात लवकर 15 ते 20 दिवस आणि महिनाभराच्या अंतरामध्ये त्यांना शिक्षा देण्यात यावी। तसेच या नराधमांच्या तावडीतून लहान मुली सुटल्या नाहीत। त्यामुळे आज शाळेत जाणाऱ्या मुलींविषयी देखील भीती वाटते, कारण पालक म्हणून आम्ही त्यांना किती साथ आणि किती सोबत देऊ शकतो याचा सुद्धा मर्यादा आहेत। आपण शाळांच्या भोवती सुद्धा गस्त वाढवावी। तसेच संध्याकाळच्या वेळेस ज्या रस्त्यांवरती वर्दळ कमी आहे त्या रस्त्यांवरती पोलीस बांधव पाठवून तिथे निगराणी करण्यात यावी, कारण हेच निर्मनुष्य रस्ते मद्यपी आणि नशा करणारे लोकांचे अड्डे बनले आहेत। त्यामुळे आज महिला वर्गाला जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे। अनेक ठिकाणी महिलांवरती सामूहिकरित्या अत्याचार केले जात आहेत। त्यामुळे आपण अशा वृत्तींच्या लोकांवरती आळा घालण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। सदर प्रसंगी समाजसेविका सौ रचना राकेश पाटील यांच्यासह मालती वारंग, सुवर्णा पाटील, हर्षला बुबेरा, प्रियंका भरम, संजाली पाटील, साक्षी पाटील, भारती लासे, मोहिनी मात्रे, सौ कदम, नूतन मोरे यांच्यासह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज आपण इथे कळवा पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत। ह्या सगळ्या आमच्या खारेगाव मधील महिला आहेत, कळवा खारेगाव पारसिक परिसरातील। आपल्या इथे होणाऱ्या महिलांवरील मुलींवरील अत्याचार याच्यावरती आम्ही इथे सर्वांसाठी का मिळायला भेटलो, कारण एक गस्त वाढवायसाठी, सर्वांच्या संरक्षणासाठी त्यांनी जे आम्हाला आता सहकार्य केले त्याबद्दल खरंच आम्ही त्यांचे खूप आभारी आहे। आणखी आपल्या एवढ्या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी अंमली पदार्थाचं सेवन देखील होत आहे, मुलांना केलं जात आहे आणि अशा ज्या गर्दीच्या ठिकाणी होत नाही तर ते एक आड बाजूला असं अशा बरेचसे ठिकाण आहेत। आपल्या पारसिक नगर मधनं देखील जो 90 फीटचा रस्ता जातो तो विठ्ठल मंदिराच्या इथे जिथे संपतो तिथे देखील बरेचशी मुलं हे अंमली पदार्थाचं सेवन करताना पकडली गेलेले आहे। अजून आपल्या फाटकाच्या इथे फाटकचा जो रस्ता आहे खारेगाव फाटक तिथे, त्यानंतर श्रीजी धामच्या इथे देखील अशा 2-3 ठिकाणी ही मुलं आढळली देखील आणि ह्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही सरांकडे ते देखील म्हटलो। आणि आज आता या महिलांना आपण जे सुरक्षा बोलतोय तर सर्वत्र जे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे आणि हे अल्पवयीन मुलीवर होणारे हे अत्याचार आहेत त्याच्यासाठी आम्ही निषेध करतो आणि त्या संदर्भात आम्ही सरांना भेटलो। आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत यांना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही सरांना विनंती केलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला। जिजाऊ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मंगळागौर कार्यक्रमात सर्व वयोगटातील महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता। विविध ठिकाणून आलेल्या अनेक महिला मंडळांनी उत्स्फूर्त अशा सादरीकरणाने जिजाऊ संस्थेची मंगळागौर स्पर्धा ही विशेष लक्षवेधी ठरली। पारंपरिक आणि आधुनिक मंगळागौर याची सांगड घालत सामाजिक संदेश या माध्यमातून त्यांनी दिला। यावेळी अभिनेत्री आणि नृत्यांगना नमिता पाटील यांनी सुंदर असे नृत्य सादर करीत उपस्थितांमध्ये जल्लोष निर्माण केला। तर बिग बॉस फेम रुचिता जाधव हिने देखील सहभागी झालेल्या महिला मंडळांसोबत सहभाग घेत आनंद लुटला। तर गेल्या 15 वर्षांपासून ही संस्था हा उपक्रम राबवत असून यामध्ये कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यावरती काम करत आहे। विविध प्रकारचे सामाजिक संदेश अनेक महिलांनी या मंगळागौर सादर करत त्यातून दिले आहेत। तसेच प्रत्येक दिवस आपल्या संसाराच्या रहाडगाड्यामध्ये गुंतलेल्या आमच्या माता भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मंगळागौर सारख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी सांबरे यांनी दिली। तसेच अशा समाज विघातक वृत्तींचा बिमोड करण्यासाठी शासनाने कठोर पावलं उचलावीत। तसेच बदलापूर आणि कोलकाता सारख्या घडणाऱ्या घटना लक्षात घेता समाज विघातक वृत्तींचा बिमोड करण्यासाठी शासनाने कठोर पावलं उचलावीत, असं देखील यावेळी सांबरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले। अत्यंत दुर्दैवी घटना बदलापूरमध्ये झालेली आहे। आपण बघतोय का इतकी घृणास्पद गोष्ट ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथमतःच झालेलं का 2-2 मुलींवरती शाळेमध्ये अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे।
आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती कालच केली होती का कठोरात कठोर शिक्षा आरोपींना झाली पाहिजे आणि अशी कृत्य परत कोण करणार नाही अशा प्रकारची शिक्षा झाली तर या अपप्रवृत्ती ठेचणे वेळेस गरजेचे आहे आणि त्याबाबत विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली आहे. आज महाराष्ट्रातील आपण भगिनींना मंगलागौरीचा म्हणजे राज्य लेवलची मंगलागौरीची स्पर्धा आज ठेवण्यात आलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद महिलांनी दिला आहे. अगदी कोकणाच्या प्रत्येक जिल्ह्यातून भगिनी आलेल्या आहेत, ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. आज आनंद तोच वाटतो का ज्या बदलापूर सारख्या घटना होता त्याला कारण आहे का महिला सुरक्षित नाही, परंतु जर महिलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्टेज निर्माण करून उत्पन्न आपण तयार करून त्याला स्टेज डेअरिंग दिली तर मला वाटतं अशा घटना वेळच्या वेळी आमच्या भगिनी ठेचून काढतील. आणि आज त्यांच्या रोजच काम करणारी आपली भगिनी असते, तिला आज चांगला दिवस आहे का त्या चांगल्या हसतात, खेळतात, नाचतात ते बघून खूप आनंद वाटतो. कारण रोज 12 महिने 24 तास घरातली स्त्री, मग ती आपली आई राहू दे, बहीण राहू दे, पत्नी राहू दे, सर्वच कामामध्ये व्यस्त असतात. एक दिवस त्यांना तेवढाच विरंगुळा देण्याचा प्रयत्न जिजाऊ मार्फत केला जातो. याच निमित्त त्यांना आवाहनही केलं जातं का उद्या आरोग्याचा कुठला विषय असला तर तुम्ही जिजाऊशी तात्काळ संपर्क करा. पण घरात पैसे नाही, मुलाकडे नाही किंवा पतीकडे नाही म्हणून अंगावर आजार काढू नका किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत स्वप्न मोठी पहा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय इतिहास लिहायचं जन्माला घेऊन नव्हते आले, त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या आयांनी त्यांना पाठिंबा दिला, वडिलांनी पाठिंबा, कुटुंबांनी दिला, तर आज जगामध्ये त्यांना पूजलं जातं. तर अशा प्रकारे प्रत्येक छोट्या बच्चूला जर आकार देण्याचं काम आपण केलं तर नक्कीच आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे जाईल, आपल्या राज्याचं नाव देशामध्ये पुढे जाईल. अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याबाबत भगिनींना विनंती केली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दहीहंडी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यंदा पहिले 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या गोविंदांना गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील या दहीहंडीला उपस्थित राहणार आहेत. देशासह महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी 2019 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात भारतीय दंड संहिता 1860 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये सुधारणा करण्याचे विधानसभेत विधेयक क्रमांक 50 आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलं होतं. आंध्र प्रदेश राज्याने भारतीय दंड संहितेच्या कलम 376 व 376 अ मध्ये दुरुस्ती केली आहे. त्यानुसार महिलांवरती अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली आहे. महिलेची तक्रार दाखल झाल्यावरती पोलिसांनी प्रकरणाचा 7वा दिवस तपासात पूर्ण करणे, न्यायालयाने 14 दिवसात सुनावणी पूर्ण करायची आहे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास 21 दिवसांच्या आत आरोपी शिक्षा देऊन सदर प्रकरण निकाली काढायचं आहे. अशी तरतूद सदर सुधारित कायद्यामध्ये अंतर्भूत आहे.
महिलांवरील अत्याचारावरील आरोपीस विहित मुदतीत म्हणजे 21 दिवसांच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे देशातील पहिलं राज्य आहे. आंध्र प्रदेशाच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या विधेयकाची प्रत दहीहंडीच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर लावण्यात येणार आहे. याबाबतची जनजागृती दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून केली जाईल. 27 ऑगस्टला ठाण्यातील वर्तकनगर येथील मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आम्ही गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतोय. मी समन्वय समिती आणि पूर्व सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण 18 ऑगस्टला वरळीच्या डोम येथे झालेला जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मुंबई ठाण्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत मर्यादित असलेला हा जो उत्सव आहे हा प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण देश आणि विदेशात स्टार वाहिनीच्या स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे. ही संस्कृती आहे, राज्याची परंपरा आहे आणि ती कायम ठेवण्यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांनी पहिल्यांदा टेंबी नाक्यावर हा दहीहंडीच्या थराचा जो विक्रम आहे तो विक्रम मुलांना करण्यासाठी परावृत्त केला आणि अतिशय मोठे विक्रम या ठाण्यामध्ये तेव्हापासून घडत आलेले आहे. आजही संस्कृतीची दहीहंडी म्हणजे विश्वविक्रमी दहीहंडी म्हणून सुपरिचित आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाख रुपये, 9 थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपये आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 5 लाख रुपये, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 25,000, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 15,000, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 10,000 तर 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5,000 अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे. परंतु ह्या वर्षीची जी गोकुळाष्टमीची सुट्टी आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे. त्याचबरोबर आमच्या सगळ्या गोविंदांना विम्याचं संरक्षण कवच मिळावं यासाठी 75,000 गोविंदाचं विम्याचं संरक्षण त्यांनी दिलेलं आणि मला अभिमान वाटतो की आतापर्यंत 65,000 गोविंदांनी त्या विम्याचं संरक्षण सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जर हे विम्याचं संरक्षण वाढवायची गरज असेल तर तेही वाढवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की शरीरातील किडनी निकामी झाल्यावरती रुग्णालयात जाऊन डायलिसिस मशीनवरती उपचार घेणे क्रमप्राप्त असले तरी सामान्य कुटुंबांसाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो. अशांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात ही सेवा मोफत असून आता एका दिवसाच्या 2 सत्रामध्ये डायलिसिसची सेवा सुरू करण्यात आली आहे. बाहेरचे खाद्य, चटपटीत पदार्थ, उशिरा जेवण, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी इन्फेक्शन इत्यादी कारणांमुळे शरीरातील किडनीवर नकळत विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किडनीमार्फत होत असल्याने माणसासाठी किडनी खूप महत्त्वाचं कार्य करते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्याने प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणंही गरजेचं बनते. सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. आता डायलिसिस कक्ष 2 सत्रामध्ये सुरू ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. डायलिसिस विभागामध्ये आता 10 अद्ययावत मशीन असून एका सत्रात साधारण 8 ते 9 रुग्ण उपचार घेतात. मात्र आता हा कक्ष 2 सत्रात सुरू ठेवला जाणार आहे, जेणेकरून रुग्णांना याचा लाभ घेता येईल. रुग्णालयात डायलिसिस करण्याची पूर्णपणे मोफत सुविधा आहे. डायलिसिस हे जे किडनी खराब झालेले लोक आहेत, किडनी फेलियरचे जे केसेस आहेत त्यासाठी आपण डायलिसिस हे वापरतो. हे कृत्रिम जे काही आपले टॉक्सिक पदार्थ आहेत बॉडीमध्ये ते काढण्याचं काम करते मशीन. आत्ताच्या घडीला सध्या एखादी ट्रेंड पाहता किडनी फेलियर वगैरे जे केसेस वाढत आहेत आणि आपला जिल्हा खूप मोठा असल्यामुळे हे जे आपण करतो ते बऱ्याच ठिकाणी डायलिसिस संस्था, प्रायव्हेट संस्था चालवतात किंवा चॅरिटेबल संस्था चालवतात, कमी पडत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की आता दिवसभर डायलिसिस इकडे चालू करायचं. ॲटलिस्ट 2 सत्रामध्ये डायलिसिस चालू करायचं. 4 तास जवळपास एका डायलिसिसला लागतात. त्याच्यानंतर ते क्लिनिंग वगैरे आणि दुसरं अजून नंतरचं 4 तास. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटलला तशा बघितल्या तर 16 मशीन्स आहेत, त्या ICUमध्ये वगैरे पण ठेवल्या आहेत. आपण 10 मशीनचं वेगळंच सेटअप केलं आहे आणि तो आपण 2 सत्रामध्ये चालू, जेणेकरून दिवसाला कमीत कमी आपण 20 पेशंटला डायलिसिस करू शकू. ज्याच्यामुळे ठाणे जिल्हा हा जो वास्ट आहे, मेजॉरिटी भाग पेरिफेरीतले लोक येतात, गरीब लोक येतात,
खर्च करू शकत नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसा परवडत नाही, प्रायव्हेट डायलिसिसचा पैसा परवडत नाही, तर चॅरिटी हॉस्पिटल जरी असेल तर मिनिमम काही पैसे ते घेतात. आपण हे सगळ्या गोष्टी फ्री करतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला बेनिफिट व्हावं ह्या दृष्टीनेच नवीन सिव्हिल जरी टेम्पररी आपण तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट झालेलं आहे. नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता तयार होतो आहे, त्याचंही लवकर आपण इनॉग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत. तर तोपर्यंत पेशंटना कुठलाही त्रास होऊ नये आणि ज्या लोकांचे काही सजेशन आहेत त्यानुसार आपण आता हे 2 शिफ्टमध्ये डायलिसिस चालू करतो आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकांनी याचा फायदा घ्यावा. आपण केअरिंग डॉक्टरची अवेलेबिलिटी, लॅब टेक्निशियन, बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण टोटली फ्री करतो. मॅक्झिमम लोकांना म्हणजे आवाहन करतो की याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि हे मी पत्रकार लोकांना, TV मीडिया, प्रिंट मीडिया असेल यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील.